नवी मुंबई महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांच्या कारभाराविरोधात माजी नगरसेवक रवींद्र म्हात्रे आणि स्थानिक नागरिकांनी साखळी उपोषण सुरू केलं। कोपरखैरणे भागामध्ये दूषित पाणी पुरवठा, गार्डनची दुरवस्था, अनधिकृतपणे बांधकाम वाढल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। नवी मुंबईमधील बेलापूर कोर्टामध्ये हळद कुंकू लावून लिंबूला एक कागद रोवून ठेवण्यात आला होता। या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झालाय। आता यावर कोर्ट प्रशासन नक्की काय माहिती घेतंय किंवा तपास करतंय हे पाहणं महत्त्वाचे ठरेल। पालिका निवडणुकांच्या आधी वसई विरारमध्ये भाजपाचं बळ वाढत असल्याचं दिसतंय। ठाकरेंच्या शिवसेनेतील आणि बहुजन विकास आघाडीमधील पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केलेला आहे। यावेळी स्थानिक आमदार स्नेहा दुबे यांनी कार्यकर्त्यांचं स्वागत केलं। वांगणीतील रेल्वे फाटक रस्त्याची पुरती दुरवस्था झालेली आहे। याच जीवघेण्या खड्ड्यांमधून प्रवाशांना प्रवास करावा लागत असून रस्त्याच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचं मात्र पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आलाय। ग्रामपंचायतीच्या या भोंगळ कारभाराचा नागरिकांना मात्र त्रास सहन करावा लागतोय। उल्हासनगरमध्ये मुलीच्या वाढदिवशीच वडिलांनी मालगाडीच्या खाली उडी मारून आपलं जीवन संपवले। मनजित सिंग असं आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे। एका कन्स्ट्रक्शन साईटवर सुपरवायझर म्हणून काम करणाऱ्या मनजित सिंग यांनी टोकाचं पाऊल उचललं। पोलीस याचा शोध घेत आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।